और ये तो बता। नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आता काही दिवसांपूर्वी तुमची डिमांड होती की तुझ्या 2 ब्रेड घाल, तर त्या मी घातल्या होत्या. ओके, तर आताच 2 दिवसापूर्वी तुमची कमेंट आली आहे की मेक टू हाय पोनीटेल. तर देखो सॉरी, तर बघा, तर तशा पोनीटेल आणि वेन हे तर सगळे शाळेतच घालत असतात, कारण कॉलेजला असं काही चालत नसतं. त्याच्यामुळे हे तर मी बुच्चा, आमच्याकडे 2 पोनीटेल्सला बुच्चा असं म्हणतात. आता शब्द जरासा वेळ आहे, पण आमच्याकडे असंच म्हणायचे त्याला. तर आज मी तुम्हाला माझ्या 2 हाय पोनीटेल, 2 शेंड्या घालून दाखवणार आहे. आणि माझा आवाज थोडासा जरा तुम्हाला चेंज येत असेल, कारण मला सर्दी झाली आहे आणि त्यामुळेच माझं नाक जरा जास्त शाईन करते. कारण जरा ज्यांना सर्दी व्हायला त्यामध्ये एवढं डायरेक्ट ब्लॉक झालेलं असतं, तर असंच काहीतरी झालेलं आहे. एनिवे, जर आपल्याला सर्दी झाली आहे तर आपण व्हिडिओवरच थांबवणार आहे का? कधीच नाही. तर आता मी माझ्या 2 पोनीटेल घालून दाखवते तुम्हाला. यासाठी तुम्हाला मिडल पार्टिशन करावं लागेल. नेहमी तुमचं मिडल पार्टिशन हे मिडलच येईल असं नसतं बरं का, कधी कधी चुकूनही जातं. कारण माझं अगोदर कधी येत नव्हतं. मी अगोदर म्हणजे मला मिडल पार्टिशनच येत नव्हतं अगोदर. मी कसं इकडंही काय करून द्यायचे आणि भरपूर वेळा तास झालेले आहे की मला मम्मीला म्हणायची, असं मी भरपूर वेळा मम्मीला असं म्हणायची की मला वेण्या घालायच्या, मीच घालून बघणार. आणि मग मी ना ह्या बाजूच्या वेण्या घालायच्या, इथली पाठीमागची ही राहती ना केसांची कितकी बट, ती माझ्याकडून सुटून जायची. आणि किती काही वेळेस असं झालं आहे, मी एवढ्या केसांची वेळी घातली हे माझ्याकडून एवढी बट अशीच राहून गेली आणि ती अशीच दिवसभर शाळेमध्ये ते मागून आहे असं लटकलेलं आहे बघा. असं खूप वेळ झालेलं आहे माझ्याकडून. कारण मला खूप चूल मचलेली राहायची की मी वेण्या घालणार आणि त्याला मी असं काहीतरी उद्योग करून ठेवायची. त्याच्यामुळे मी आता बघून घेते की सगळे केस आले की नाही दोन्ही बाजूला. पण हे मधी भांग पडणं खूप अवघड आहे. दरवेळेसच मधी भांग पडेल असं नाही, कधी कधी चुकले जात राहतो. आणि मी कधी काही हेअरस्टाईल घातल्यास नाही, तुम्ही माझ्या आजपर्यंतच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. मी ते क्लचरवाले राहतो, नाहीतर मग डायरेक्ट मोकळे केस असतात. मी काही कधी हेअरस्टाईल घातलं नाही, कारण मला हेअरस्टाईल एवढं चांगलं घालतेच होती नाही. तेव्हा ही पण काहीतरी हेअरस्टाईल आहे, स्कूल लाईफची हेअरस्टाईलच ही पण. तेरे नाम भांग पाडू. सलमान खान के स्टाइल में हम हेयर स्टाइल बनाएंगे आज. चलो गाइस, हे असं घालून बघा. आणि मला किती टाईम लागला हे केस विंचरायला, पुढचे मागचे सगळं. आणि जेव्हा मम्मी घालून द्यायची ना, एका मिनिटात माझ्या 2 पोनीटेल घालून व्हायच्या. स्पीड राहत आहे मम्मीकडे, डायरेक्ट 2x स्पीड आहे. मी इतकी हळूहळू जसं तुम्हाला व्हिडिओ दिसलं असेल मी किती फास्ट घालते, स्पीडच माझा आहे. आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज असेल तर प्लीज इग्नोर करा गाईज, कारण मी इथं हॉलमध्ये बसून व्हिडिओ बनवते. आणि फ्रंट साईडला, आमच्या घराच्या फ्रंट साईडला जे बी कोणी राहत असेल ते त्यांची मुलं ना दुपारी खूप रडते करत राहते. बरं, ते बॅकग्राऊंड व्हॉइस देते. मी इकडे व्हिडिओ बनवते आणि ते मागून बॅकग्राऊंड व्हॉइस देते. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आय डोंट नो गाईज, मी कशी दिसेल याच्यामध्ये. लबुबू डॉल बिल नको दिसायला. इथं जरासं फुगलं आहे, एवढं चांगलं नाही आहेत मला. तर गाईज रेडी आहे आपल्या 2 शेंड्या. याला शेंड्याच म्हणतात, शेंड्या, बुच्चा. आणि जे CBSE स्कूल किंवा इंग्लिश मीडियम राहत्या ते पोनीटेल म्हणतात त्याला. आणि आमच्याकडे जे सेमी इंग्लिशला शिकलेले ते त्याला बुच्चा म्हणतात. असं फरक असतो. तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकले हे तुमच्या लँग्वेजवरच कळलं पाहिजे. तर गाईज अशा माझ्या 2 बुच्चा पोनीटेल जे काय तुम्ही म्हणत असाल ते रेडी आहे. खूपच पतल्या आहे, कारण जेव्हा मी वेणी घातली होती तेव्हा जर ते 5 बारीक छोट्या वेण्या आल्या, तर आता बुच्चीच्या टायमाला काही केस जाडवलेले लागणार आहे का? नाही. तर रेडी आहे गाईज 2 पोनीटेल. मी त्या लबुबू डॉल सारखीच दिसते. लबुबू डॉल ती तात्यासारखी की ती कोणती तरी एक डॉलर ती अशी राहते तिची मान.
थिंक या टी शर्टमुळे की कशामुळे काय माहिती पडते जरा विचित्र दिसतं. पाठीमागून दाखवते आता मी तुम्हाला. बरोबर आहे आता बरोबर घातलं आहे ती. नाही तर मी खूप वेळा असं झालेलं आहे माझ्याकडून. मी सगळी वेली घातली आणि इथे इथली एक लेअर राहते लेअर तेवढी सगळी तशीच राहील आणि ती मग मी दिवसभर शाळेत तशीच घेऊन फिरले. मग मला कोणतरी सांगितलं की तुझी एक बट बाहेरच राहिली. मग मी तिला गोल गोल करून ड्रेसच्या मध्ये टाकून दिलं होतं. असं खूप वेळेस झालेलं आहे माझ्याकडून. माझा शान बनवता तो ऑलरेडी म्हणजे निघाला. एनिवे गाईज ते असं होतं जेव्हा तुम्ही तुमच्या मम्मीचं नाही ऐकत तेव्हा तुमच्या मनासारखं होईल. असं कसं होऊ शकतं. तर रेडी आहे माझ्या टोन पोनीटेल. आपका हुकुम सर आप हुपर असं म्हणत मी तुमची नेक्स्ट डिमांडसुद्धा पूर्ण केली आहे. आता याच्यानंतरच्या किंवा या व्हिडिओच्या किंवा यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करा. काही चॅलेंज करा जे मी पूर्ण करू शकते असं काहीतरी किंवा दुसरं काही जे तुम्हाला वाटेल तर ते खाली कमेंट करा. मे बी ते पूर्ण नक्की करून दाखवेल तुम्हाला. तर बाय.